हॅलो. हां गाईज, आज आपण डिस्कस करणार आहोत ऑप्टिकल आयसोमेरिझम गाईज, है ना. ऑप्टिकल आयसोमेरिझम प्रचंड महत्त्वाचा पार्ट आहे, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे ना गाईज. आणि ह्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझमबद्दल आपण चर्चा बरंच केलेली आहे, तुम्हाला माहीत पण आहे, ऑर्गॅनिकमध्ये पण तुम्ही शिकला होतात, हा ना. आपण स्टेरिओ आयसोमेरिझममधला हे बघितलेलं, आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम झालेला आहे. आज आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम बघायचा आहे. प्रचंड मोठा पार्ट आहे, लेक्चर मोठा आहे. मनाची तयारी आत्ताच करून ठेवायचं, नाहीतर ना मनात असं विचार आणायचं नाही की मी सोडणार आहे. मनात हे विचार करू नका की लवकर सुटणारे लेक्चर, व्यवस्थितपणे ऐकायचं, हा ना. गाईस, हेडिंग टाका ऑप्टिकल आयसोमेरिझम. हा ना गाईस, ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम असण्यासाठी काय लागतं रे, कंडिशन काय काय लागतात, कुणाला माहिती आहे? ऑर्गॅनिकच्या कंडिशन्स माहिती आहेत का, काय काय ते? ओके, अजून काय पाहिजे? हा नॉन सुपर इम्पोजेबल असला पाहिजे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असला पाहिजे. ऑर्गॅनिकमध्ये आपण रिसेंटली 11वीच्या लेक्चर्समध्ये घेतलं होतं, है ना, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आता नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस म्हणजे नेमकं काय रे? हात आहे, काँग्रेसचा हात नाही आहे, हात आहे, है ना. ह्या हातावरती हा हात ठेवला असा, हा एक्झॅक्टली मॅच होतो का? मॅच होतो का? इथला अंगठा इकडं आहे ना, इकडं आहे ना, म्हणून ह्याला काय करायचं, ह्याला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल. एक मॉलिक्यूलवरती दुसरा मॉलिक्यूल ठेवला तर एक्झॅक्टली मॅच होत नाही, त्याला काय म्हणायचं? नॉन सुपर इम्पोजेबल. दुसरी कंडिशन काय रे बाबा ना त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये डू नॉट पजेसेस प्लेन ऑफ सिमेट्री. डू नॉट पजेसेस प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री. पॉइंट क्लिअर आहे? प्लेन ऑफ सिमेट्री त्यामध्ये काय नसली पाहिजे, बरोबर ना. डू नॉट पजेसेस प्लेन ऑफ सिमेट्री. पॉइंट क्लिअर आहे गाईज? प्लेन ऑफ सिमेट्री त्यामध्ये नसली पाहिजे. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये दोन टाईपचे ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण ऑर्गॅनिकमध्ये बघितलं होतं, तेच कन्सेप्ट मी पुढे करतोय. ह्याच्यामध्ये जास्त एक्स्ट्रा डिस्कशन नाही आहे, बरोबर ना. जे हॅलोअल्केन्स हॅलोअरिन्समध्ये किंवा आयसोमेरिझम चॅप्टरमध्ये तुम्ही जर बघाल तर तिथं तुम्हाला तिथं आयसोमेरिझमबद्दल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीबद्दल प्रचंड लेक्चर घेतले. इनॅन्शियोमर, डायस्टेनमर, मिझो कंपाऊंड पूर्ण एक्सप्लेन प्रॉपरली मी तिथे केलेलं आहे. इथं फक्त कन्सेप्च्युअली पुढे जायचं, कारण इथं कंटेंट वेगळ्या टाईपचं आहे, हा ना. इथं बघा, इथं काय आहे बाबांनो, ह्याचे दोन प्रकार आहेत. कोणकोणते आहेत रे दोन प्रकार? आयन भाई कोणसे भाई? एक असतो डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि दुसरा कोणता असतो? लिव्हो रोटेटरी. है ना. क्लिअर आहे गाईज? लिव्हो रोटेटरी आणि डेक्स्ट्रो रोटेटरी. लिव्हो रोटेटरी म्हणजे काय? कंपाऊंड विच रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट क्लॉकवाईज डायरेक्शन. अशा कंपाऊंडला काय म्हणायचं? लिव्हो रोटेटरी म्हणायचं. म्हणजे कळलं का? कसं? असं असं, हा ना. प्लेन पोलराइज्ड लाईट कसं असतं? क्लॉकवाईज फिरते, बरोबर ना. आता फॉर एक्झाम्पल ही लाईट आहे, ही कोणती लाईट आहे? पीपी म्हणतात त्याला. पीपी म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट. पीपीएल, आयपीएल म्हणायचं नाही, पीपीएल म्हणायचं. पीपीएल म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट. ह्याला जर सोल्युशनमधनं पास केलं आपण, लक्षात घ्या, जर ही लाईट, मी ना इथं लिहिणं चुकीचं आहे, इथं स्पेस नाही, इथं लक्षात घ्या. हा लक्षात घ्या, एक डायग्राम ड्रॉ करतो. एक नॉर्मल लाईट आहे. नॉर्मल लाईट कशा असतात? सगळीकडे फिरत राहतात. नॉर्मल लोक काय करतात? डायरेक्शन नसते त्यांना, इकडं तिकडं, ह्या एरियामध्ये त्या गल्लीमध्ये, हा ना. नॉर्मल लाईट, ऑर्डिनरी लाईट म्हणतात त्याला. गर 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 फिरतात, बरोबर ना. इकडं फिर, तिकडं फिर, तिकडं फिर, इकडं फिर. हा, ह्या गर्ल्स हॉस्टेलला, त्या गर्ल्स हॉस्टेलला, गर 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 ट्युशन एरियामध्ये पोरं फिरतात. लक्षात आलं का? ह्याला काय म्हणायचं? ऑर्डिनरी लाईट म्हणायचं. पॉईंट क्लिअर आहे गाईज? ज्यावेळेस ह्या लाईटला निकोल प्रिझममधनं पास करूयात आपण. कोणत्या प्रिझममधनं? निकोल प्रिझममध्ये. निकोल प्रिझम कशाने बनलेला असतो? कॅल्शियम कॅल्साइट. कॅल्शियम कॅल्साइटनं बनतो.
यस, बरोबर ना. CaCO3 म्हणलं तर चालते, बरोबर ना. CaCO3 कॅल्शियम कॅल्साईटपासून हा बनलेला असतो. त्यामध्ये मॅक्झिमम कंपोजिशन हे कॅल्शियम कार्बोनेटचं असतं. ह्याच्यामधून ह्या प्रिझममधनं पास केल्यानंतर लाईट कशी बनते रे? छोट्या लक्षात घे, लाईट आहे ना, लक्षात घे, तुला देखील कळलं पाहिजे. आणि मामाला सांगायचं, मामा मी 12वीला गेले की कुठे शिकेन? त्या SP सरांकडनं शिकतो. ॲडमिशन लगेच करून टाकू उद्या तुझं 10,000 भरून. ठीक आहे ना, है ना. हां, अरे 7वीलाच आहे ना आता तो, 12वीला येईपर्यंत आपण ॲडमिशन ॲडव्हान्स करेंगे ना भाई. जोक करतोय. हा इकडे लक्ष द्या. ह्याला का म्हणायचं रे समर्थ? समर्थ रिलॅक्स बस. असं काय, असं एकदम रिलॅक्स. ह्याला का म्हणायचं? प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणायचं. प्लेन पोलराइज्ड लाईट PPL म्हणायचं. PPL IPL असतं ना रे, तर त्याला काय म्हणायचं? PPL म्हणायचं. काय म्हणायचं? व्हेरी गुड, PPL म्हणायचं. ह्याला काय करायचं मग? इकडे बघ रे, हनुमंतचा भातचा, छोटा भातचा, 7वीचा, इकडे लक्ष दे. ह्याला काय करायचं? इसका किनारा दबाने का ऐसा, क्या दबाने का भाई? इसका ना ऐसा 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 करने का इसको. क्लियर आहे ना. हे झाल्यानंतर काय करायचं रे? हा, इसको क्या करने का, फिर एक सोल्यूशन लेने का, ग्लूकोज का सोल्यूशन ले लो ना, कोऑर्डिनेशन कंपाउंड का ले लो, है ना. कशाचं पण एक सोल्यूशन घ्या, कंपाऊंडचं सोल्यूशन, कंपाऊंड, है ना, सोल्यूशन घ्या, त्याच्यामधनं पास करा. पास केल्यानंतर जर लाईट असं फिरायला लागली, कसं? क्लॉकवाईज फिरायला लागली. लक्षात आलं का? कशी फिरायला लागली? क्लॉकवाईज फिरायला लागली. क्लॉकवाईज आहे नाही लाईट, तर त्याला काय म्हणायचं? डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? डेक्स्ट्रो. आणि जर ही अँटी क्लॉकवाईज फिरायला लागली, अँटी माहिती आहे ना रे, समर्थ सकाळी सांगितलं होतं मी. समर्थ त्याला मी सांगितलं होतं सकाळीच, अँटी, है ना. अँटी म्हणजे काय रे? लिओ, है ना, लिओ रोटेटरी कंपाउंड गाइस. क्लियर आहे ना. अँटी पोलीस बुला लेगी, है ना. हे है ना, असं फिरतं. हे कसं? हे क्लॉकवाईज फिरतं. हे कसं फिरतं? अँटी क्लॉकवाईज फिरतं. ह्याला काय म्हणायचं? लिओ रोटेटरी कंपाउंड. क्लियर आहे ना. हे असं असतं. ते डेक्स्ट्रो आणि लिओ का असतं ते सांगितलं मी तुम्हाला, थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. असो इथं ना झाली पण असते डायग्राम ती. तो आपला चांगला डिसिजन होता. पुढच्या स्लाइडला घेतलं ते. इकडे बघा, ह्याला डिनोट कशाने करतात? डी नी करतात. और पॉझिटिव्हनी करतात. डी और पॉझिटिव्ह. ह्याला कशाने डिनोट करतात? ह्याला एल, स्मॉल एल, और एल निगेटिव्ह. लक्षात आलं का? एल म्हणले की निगेटिव्ह, एल म्हणलं की निगेटिव्ह. लक्षात घ्या. लक्षात आलं का? हा ना, क्लिअर आहे ना. ओके ना गाईस, हे असं झालं. क्लिअर आहे ना. आता हा ना, हे आपण झालं. आता हे कन्सेप्ट लावायचं कुठे? कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये हे कन्सेप्ट लावायचं आहे. लक्षात आलं का? हे कुठं लावायचं आहे? कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कन्सेप्ट लावायचा आहे. आता काय करायचं आहे? ऑप्टिकल आयसोमेरिझम इन अ कोऑर्डिनेशन फॉर कोऑर्डिनेशन नंबर 4. लक्षात आलं का? कोऑर्डिनेशन नंबर 4 साठी, है ना. फॉर व्हॉट? फॉर कोऑर्डिनेशन नंबर 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये किती आयसोमर्स असतात? किती जॉमेट्रीज असतात रे? फटफट आलं पाहिजे. 2 असतात ना. एक असतो टेट्राहेड्रल आणि दुसरा असतो स्क्वेअर प्लेनार. पॉइंट क्लिअर आहे का? यस नो, यस नो. क्लिअर आहे का गाईस? आता टेट्राहायड्रल बद्दल सांगतो गाईस. टेट्राहायड्रल बद्दलची एक्सप्लेनेशन देतो. टेट्राहायड्रल कंपाऊंड कसे असतात? एकदम व्यवस्थितपणे नाजुकीने ऐकण्याचा प्रयत्न करा गाईस. नाजुकीने ऐकण्याचा प्रयत्न करा. खूप 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 स्वीट डायलॉग्स आहेत, ऐकण्याचा प्रयत्न करा. हा टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स कसा असतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो गाईस. पण बट महत्वाचा आहे. बट नॉट रिझॉल्व. ह्याचे जे डी आणि एल फॉर्म आहेत ना, डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म ना, सेपरेट करू शकत नाही. कॅनॉट आयसोलेट डी अँड एल फॉर्म. रिसर्च मध्ये सगळ्यात डिफिकल्ट टास्क कोणती आहे बाबांनो? इनॅन्शिओमर त्याचे आयसोमरला सेपरेट करणं. त्या आपल्या प्युअर प्रोडक्ट मधनं जर त्याचे आयसोमर्स बनले असतील, इनॅन्शिओमर बनले असतील, डायस्टेमर बनले असतील, त्यांना सेपरेट करणं ही डिफिकल्ट टास्क आहे. त्याच्यासाठी डिफरंट टाईपच्या क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स सध्या डेव्हलप झालेत रिसर्चमध्ये.
लक्षात आलं का? तिथंच आमचं मॅक्सिमम वेळ आमचा लॅबमध्ये तिथं जायचा असो, है ना. बट कॅनॉट रिझॉल्व. रिझॉल्व म्हणजे काय? सेपरेट करू शकत नाही. कॅनॉट सेपरेट आउट डीएनएल फॉर्म. मिनिंग कायची? डीएनएल फॉर्मला सेपरेट करू शकत नाही. पण आता इकडे बघा, असं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे गाईज. ह्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. एक ना जनरली बघा, है ना, अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड्स, है ना, ह्याचं एक्सप्लेनेशन देतो गाईज. इथंच लिहायला चालू करतो, है ना. याचं एक्सप्लेनेशन इथं द्यायला चालू करतो. हे आपण पुढे घेऊयात स्क्वेअर प्लेनाबद्दल, है ना. काय म्हणलं? अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड एक एक्झाम्पल आहे, है ना. ते बरेचशा IITच्या जेईच्या पुस्तकामध्येच एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पल अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. काय म्हणलं? कसलं एक्झाम्पल आहे? अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड, बरोबर ना. बायडेंटेड लिगॅंड. त्या कंपाऊंडचं नाव सांगतो बाबांनो, है ना. ह्या वर्षी ज्या मुलीला 617 मार्क पडलेत आणि अश्विनी सोलापूरला लागली, त्या मुलीनं मला हा डाऊट विचारला होता गेल्या वर्षी. तोच मी डाऊट एक्सप्लेन करतोय. लक्षात आलं का? तिनं काय विचारला होता? ह्या कंपाऊंडबद्दल सांगितलं होतं, हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतं का नाही ते. तर कंपाऊंडचं नाव आहे बघा गाईस, मी पुढच्याच ह्याच्यावरती लिहितो. हे नीनाच गेलं इथं, है ना. पुढच्या स्लाईडला घेतो. काय तिथं काही करणी केले का, जादू की टोना केले का, काही कळणार गेले मला. इनाच गेलंय, है ना. बेन्झॉइल असिटॅनॅटो, असिटॅनॅटो. लक्षात आलं का? बेन्झाईल असिटॅनॅटो. लक्षात घ्या. बेन्झाईल कसं आहे? हे बेन्झाईलला पण असं लिहिलं आहे, बिस लिहा, बिस. ह्याच्यामध्ये कसं आहे? बिस ट्रिस टेट्राकिस नावाचं नेमिंग आहे. किस म्हणले की हसायचं नाही समर्थ्या, KIS नावाचं आहे फक्त, है ना. किस म्हणलं की समर्थ हसायला लागलाय, है ना. बिस ट्रिस टेट्राकिस KIS आहे फक्त तिथे, है ना. हाँ, अरे कलर क्यों चेंज कर रहा हूँ भाई मैं. हाँ, बिस बेन्झॉइल असिटॅनॅटो बेरिलियम. बेरिलियम 2 हे कंपाऊंड आहे गाईज. ह्याचं स्ट्रक्चर अंडरस्टँड करायचं आहे पोरांनो. ह्याचं काय करायचं आहे? स्ट्रक्चर अंडरस्टँड करायचं आहे. सुरुवात करायचं का? लक्षात घ्या, ह्याचं थोडंसं मी पहिल्यांदा सुरू ना साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. हे ॲक्च्युली स्ट्रक्चर कसं असतं ते, बरोबर ना, है ना. हे एवढा पार्ट काय असतो? बिस म्हणजे 2 आहेत. हे किती 2 आहेत? बिस म्हणजे 2, ट्रिस म्हणजे 3, टेट्राकिस म्हणजे 4. एवढ्याचं स्ट्रक्चर लिहितो गाईज मी. लक्षात घ्या बरं का. बेन्झॉइल म्हणजे नेमकं काय असतं रे? C6H5 डबल बॉन्ड O. असिटॅनॅटो म्हणजे 3 ॲसिटोन, 3 कार्बन आहेत. लक्षात आलं का? असिटॅनॅटो. लक्षात घ्या, इथं काय होतं? डबल बॉन्ड O होता. इथं काय होतं? CS2 होतं. इथं काय होतं? CS3 होतं. लक्षात आलं का? हे हा कीटो फॉर्म आहे बेन्झाईल असिटॅनॅटो. पण ह्याला काय होतं? इनॉल फॉर्ममध्ये होतं. ही लक्षात आलं का? ह्याच्यापासून कसं झालं बघ, मनोज इकडे बघ. ह्याच्यापासून बनला कसा कंपाऊंड? आपल्याला लिगॅंड कोणता यूज करायचा बघा? C6H5 डबल बॉन्ड O. इथला H इथं घ्या, इथला डबल बॉन्ड इथं घ्या. इथं काय होणार मग? CH डबल बॉन्ड CO निगेटिव्ह. हा CS3, हा तो आपला लिगॅंड आहे गाईस. दिस इज आवर लिगॅंड गाईस. पॉईंट क्लिअर आहे? हे आपल्याला बेरिलियम सोबत अटॅच करायचा आहे. हा किती डेंटेड लिगॅंड आहे? दिस इज अ बायडेंटेड लिगॅंड. दिस इज व्हॉट? अनसिमेट्रिकल, है ना. अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड. लक्षात येते का गाईज? ह्याच्यापासून स्ट्रक्चर बनवायचं आहे. हे नाव साधं नाही. कोऑर्डिनेशन माझा आवडता टॉपिक आहे, कारण ते डिफिकल्ट टॉपिक आहे. डिफिकल्ट गोष्टी आपल्याला आवडतात, इझी गोष्टी आपल्याला तेवढं मन नसतं. ऑर्गॅनिक मला शिकू वाटत नाही, हाताचा मळ आहे ते ऑर्गॅनिक. कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या क्लासचं नाव काय माहीत आहे ना? हां, वल्लभ. असं आहे बाबा. चला, झालं का? ड्रॉ करूचं स्ट्रक्चर कसं आहे ते. कसं लिहायचं रे? इकडे बघा. C6H5 ह म्हणा, ह म्हणलात. C डबल बॉन्ड O असं लिहिलात, ओके ना. नंतर असं लिहायचं, हे C, हे C. नंतर काय? हे C डबल बॉन्ड, नाही सिंगल बॉन्ड, इथं सिंगल बॉन्ड O, इथं काय? CS3 असं लिहायचं. हे क्लिअर आहे का?
एक मिनिट हे CH6H5CO नंतर हा CH आहे ना इथं, हा CH डबल बॉन्ड कुठं आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा O निगेटिव्ह, हा हे आणि हे एकच आहे का, चेक करा एकदा, मी मुद्दाम असं लिहिलेला आहे, हा म्हणा हे नाही एकच आहे, सेम असंच लिहायचं आपल्याला ह्या साईडला, काय लिहायचं OC म्हणजे दारू नाही हनुमंत, OC ब्रँड आहे पिण्याचा, OC लक्षात आलं का, हे का असेल इथं इथं का असेल CH3, हा ठीक आहे ना, हे आणि हे एकच आहे ना, हे आणि हे एकच आहे का, एकच आहे का, हो एकच आहे, एकच है भाई, एक ही है, मैं कन्फर्म कर रहा हूँ, क्लियर आहे ना, ह्याचं स्ट्रक्चर लिहितो बरं का आपण, हा इथं काय लिहायचं, बेटा बेरिलियम, हा बॉन्ड असा, हा बॉन्ड असा, हा बॉन्ड असा, हा बॉन्ड असा, हा कंपाउंड जो है ना गाइस, बिस बेंझोइल एसिटॅनॅटो, दिस इज अ बेंझाइल एसिटॅनॅटो, बेरिलियम प्रेझेंट इन द +2 स्टेट, कारण हा कसा असतो सिंगल मायनस आहे ना गाइस, हा सिंगल मायनस आहे ना, याच्यावर चार्ज किती आहे -1 आहे गाइस, लक्षात येते का, हे त्याचं का आहे स्ट्रक्चर आहे, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे गाइस, लक्षात येते का, हो म्हणा, जमरेला आहे का भाई, ये कळणं गरजेचं आहे, नाही घाबरून जाचाल, घाबरू नका, स्लोली पुढे जायचं आपल्याला, हा ना, क्लिअर आहे का, पुढे जायचं का, हो म्हणा, त्यानंतर प्रचंड जबरदस्त कंपाऊंड आहे गाइस, कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये दुसरा कोणता बघितला होता आपण, कोणता बघितलं होतं रे, स्क्वेअर प्लेनार ना गाइस, स्क्वेअर प्लेनार कंपाऊंड जनरली कशा असतात, समर्थ हेडिंगच टाकतो ना पुढं, स्क्वेअर प्लेनार म्हणून, समर्थ तुझ्यासाठी खास सेपरेट हेडिंग आहे, खास तुझ्यासाठी खास, कोऑर्डिनेशन नंबर 4, हो म्हणा, कोऑर्डिनेशन नंबर 4, लक्षात येते का, हो नो, कोऑर्डिनेशन नंबर 4, आणि दुसरा कॉम्प्लेक्स काय असतो, स्क्वेअर प्लेनार असतो गाइस, काय असतो रे, स्क्वेअर प्लेनार असतो, पॉइंट क्लिअर आहे का, लक्षात येते का, स्क्वेअर प्लेनार कंपाऊंड जनरली कशा असतात, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतात गाइस, इनऍक्टिव्ह शब्द तुम्हाला प्रचंड आवडतात, ऑप्टिकली कशा असतात, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतात, बट काही कंपाऊंड आहेत, अनसिमेट्रिकल लिगँड ज्यावेळेस असतात त्यावेळेस ना त्यांच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नसते गाइस, ते कंपाऊंड कोणता आहे ते बघा, लक्षात घ्या, हा स्क्वेअर प्लेनर असताना देखील ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, कंपाऊंड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, काय लिहितो मी, PT लिहिलं, ह म्हणा, इथं काय लिहिला, N लिहिला, इथं काय लिहिला, C लिहिला, इथं काय लिहिला, C लिहिला, इथं काय लिहिला, N लिहिला, इथं C लिहिला, ह्या साईडला काय लिहिला, N लिहिला, इथं काय लिहिला, C, इथं C लिहिला, इथं N लिहिला, आणि इथं हा लिहिला, पॉईंट क्लिअर आहे गाइस, आता इथं सबस्टिट्यूएंट जोडायचे आहेत, इथं काय करायचं आहे, सबस्टिट्यूएंट जोडायचे आहेत गाइस, इथं का असेल H घ्या, इथं का असेल डॉट 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 फिनाइल घ्या, इथं काय असेल बाबांनो, ह्या साईडला वरती H घ्या, इथं काय असेल डॉट 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 PH घ्या, इथं काय असेल बाबांनो, दोन्ही पण काय असेल, इथं दोन्ही पण H घ्या गाइस, दोन्ही पण H ऑन प्लेन आहे का, हा ना, एक ऑन प्लेन ठेवा, कसंही ठेवलं तर चालते, काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट असंही जरी लिहिलं तरी चालते, बरोबर ना, आणि एकामध्ये एक H काय करा, इथं 2 ME घ्या, एक ME असं लिहा, आणि एक डॉट 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 हा ME लिहा, हा कंपाऊंड स्क्वेअर प्लेनार असताना देखील कसा आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, कारण ह्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही, हा कंपाऊंड कसा आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे रे बाबांनो, बोलो क्यों, बिकॉज नो प्लेन ऑफ सिमेट्री, कारण ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, नो प्लेन ऑफ सिमेट्रिकल असली का असतं, इनॅक्टिव्ह असतं, हा प्लेन ऑफ सिमेट्री नाहीये, कळलं का हे एक्झाम्पल, कोऑर्डिनेशन नंबर 4 झालं का रे बाबांनो, हा
सिमेट्री गाइस, प्लेन ऑफ सिमेट्री. क्लिअर आहे ना, प्लेन ऑफ सिमेट्री. लक्षात आलं का? हा हा, आता हे सांगतो, इकडे बघा, इकडे बघा, डॉट डॉट बॉन्ड काय आहे लक्षात घ्या रे. हे बॉन्ड म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो ऑन प्लेन आहे. डॉट डॉट मिथाइल म्हणजे हा प्लेनच्या पाठीमाग आहे, हा ना, बोर्डच्या पाठीमाग आहे. हा बिलो द प्लेन आहे. प्लेन म्हणजे कसं असतं? हा, स्क्वेअर प्लेन कसं झालं? कारण आपल्याला हे इकडेचीच देणे घेणं आहे ना. आपल्या देणे घेणं कोणाशी आहे? इकडे बघ, बरोबर आहे. आपल्याला फक्त ह्याच्याशीच देणे घेणं आहे ना. हा आपल्या देणे घेणं फक्त हा आहे ना, एवढा स्क्वेअर प्लेनर आहे ना हा. इकडचा पार्ट देणे घेणं नाही आपल्याला. मेन कोऑर्डिनेशन कंपाऊंड ही आहेत. हे लिगँड आहे, हा मेटल आहे, लिगँड आहे, मेटल आहे, लिगँड आहे, मेटल आहे. पॉईंट आहे का? हॉट कंटेंट आहे, हॉट, लेटेस्ट. लक्षात येते का? हो म्हणारे. इथपर्यंत ओके आहे का? हे झालं कोऑर्डिनेशन नंबर 4 बद्दल. कोऑर्डिनेशन नंबर 6 बद्दल जायचं का? कोऑर्डिनेशन नंबर 6 बद्दल जायचं का रे? चलो गाइस, कोऑर्डिनेशन नंबर 6 काय म्हणलं? कंपाउंड विथ कोऑर्डिनेशन नंबर 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 बद्दल जातोय आपण. कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये हा पहिला टाइप काय बघतो बघा, चालू झालं बघा, यम. कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये है ना, सगळे मोनोडेंटेड लिगँडसाठी काय बघा, है ना. कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये काय असतात? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतात, बरोबर ना. कोऑर्डिनेशन 6 म्हणजे काय असतं? ऑक्टाहेड्रल, ऑक्टाहेड्रल कंपाउंड विथ ऑल मोनोडेंटेड मोनोडेंटेड लिगँड, बरोबर ना गाइस. ह्याची पॉसिबिलिटी काय काय बघा बरं. मोनोडेंटेड म्हणजे स्मॉल लिहायचं आहे ना. मोनोडेंटेड म्हणजे काय लिहायचं आहे? स्मॉल लिहायचं आहे. इकडे बघा, पहिली पॉसिबिलिटी काय इथे, एम A2B2C2. ह्याच्यावरती काय असेल? प्लस मायनस काही का असेल ना. हा कॉम्प्लेक्स आहे का? हा कॉम्प्लेक्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल. हा, नंतर दुसरा कॉम्प्लेक्स का आहे? एम A2B2CD. ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे का? 6 आहे का बघा ना. आहे का? 6 आहे बघा. 6 कसं? हे 2 4 5 6, हे 2 2 2, हा 6. लक्षात येते का? कोऑर्डिनेशन नंबर 6. वल्लभ बघा, वल्लभ मान हलवला रे, असं मान तुटायची वल्भ्या. वल्भ्या, एम A2 B2 ला स्प्लिट करा. काय करा? बी घ्या फक्त, CDE. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे का? आहे का? आहे ना. हा, नंतर बघा रे, नंतर 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 इकडे लक्ष द्या. यम, आता ए ला स्प्लिट करा. ए ला स्प्लिट करा. ए ला स्प्लिट केल्यावर काय होईल? ABCDEF. क्लिअर आहे गाइस. हे सगळे कंपाऊंड, ह्या टाइपचे सगळे कंपाऊंड कसे असतील? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतील गाइस. पुन्हा इथं हाच प्रॉब्लेम आहे, डिफिकल्ट टू रिझॉल्व. डिफिकल्ट टू काय? रिझॉल्व. पॉइंट क्लिअर आहे गाइस, है ना. हा म्हणा. आता कॉम्प्लेक्स कंटेनिंग, आता नंतर आहे सगळ्यात कॉम्प्लेक्स पार्ट चालू होते गाइस, है ना. कॉम्प्लेक्स कंटेनिंग क्लिअर आहे का? हा ना. मग साधं हॅलो अल्केन हॅलो अरेन सिलेक्शन्स नाही, हे हॉट कंटेंट आहे पोरांनो, लक्ष ठेवणं गरजेचं आहे, बरोबर काय आहे. आणि बारकाईने बघणं गरजेचं आहे. इथं रिझल्ट आहे रे, ह्या चॅप्टरमध्ये रिझल्ट आहे. नीटमध्ये 5 प्रश्न व्यवस्थित येतात त्यातले.
व्यवस्थित, आणि लेक्चर केलं तर 4 सॉल्व होतात. लेक्चर केलं तर म्हणतो इफर्ट लावायची गरजच नाही, एखाद दुःखाच 5 पण होतात सॉल्व माझे लेक्चर केल्यानंतर. हा कुणाचा मोठा भाऊ आहे? डी आणि ए ब्लॉकचा मोठा भाऊ आहे. कुणाचा मोठा भाऊ आहे? डी आणि ए ब्लॉकचा मोठा भाऊ आहे. हे झालं की संपलं. राहतं काय फक्त पी ब्लॉक. पी ब्लॉक तर माझा आवडता टॉपिक आहे, म्हणजे रक्तातच पी ब्लॉक आहे. हा सरनेम पाटील आहे ना. धाड 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 होऊन जातं ते. फक्त डायलॉग आहे का तुम्ही? नोटबुक व्यतिरिक्त काही करायची गरजच नाही, फक्त नोटबुक करायचं परफेक्टली. ती आम्ही लेक्चर करत नाही, नोटबुकचं काय सर होणार असे आमचे पोर आहेत. चला असो, काय म्हणलं? हा, याच्यामधला दुसरा पार्ट आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती बघतोय आपण? कोऑर्डिनेशन नंबर 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे ना. कंपाऊंड विथ बायडेंटेड लिगँड. ह्याच्यामधला पहिला टाईप बघा रे बाबांनो. झप 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 बघायचं का आता? पहिला टाईप बघा. यम पहिला बघा रे. यम ए 3 पॉझिटिव्ह निगेटिव्ह. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दिस कॉम्प्लेक्स? ए म्हणजे काय? कॅपिटल ए म्हणजे काय? दोन बायडेंटेड आहेत, पण एंड कसे आहेत दोन्हीचे पण? सिमिलर आहेत. ए बी असेल बायडेंटेड आहे, पण एंड कसे आहेत? वेगवेगळे आहेत. जरी इथं 3 नंबर असेल ना, कॅपिटल असले की डबल करायचं कोऑर्डिनेशन नंबर काढण्यासाठी. नंबर किती आहे? 3 आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? 6 आहे. कारण ह्या ए मध्ये 2 डोनेटिंग साईट असतात. लक्षात आलं का? कळतंय का रे पोरांनो? हो नाही म्हणा. क्लिअर आहे का? आता ह्याचं स्ट्रक्चर, ह्याचं एक्झाम्पल घेऊ का गाईज? शॅल आय टेक एक्झाम्पल? हे घ्या बघा. CR C2O4 टेकन थ्राइस. C2O4 टेकन थ्राइस. ह्याच्यावरती चार्ज असेल काय बाबांनो? -3. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड? व्हॉट इज द चार्ज ऑन दिस कॉम्प्लेक्स गाईज? इकडं लक्ष द्या बारकाईनं. C2O4 म्हणजे नेमकं काय? COO निगेटिव्ह, COO निगेटिव्ह ऑक्झॅलॅटो म्हणतात त्याला. C2O4 म्हणजे काय? ऑक्झॅलॅटो गाईज. C2O4 म्हणजे काय? ऑक्झॅलॅटो. क्लिअर आहे का? ह्याच्यावरती चार्ज किती असतो एकामध्ये? -2 असतो. किती असतो? -2 असतो. म्हणजे एवढ्याचा चार्ज किती झाला? -6 झाला. तरी देखील इथे किती दाखवतोय? -3. किल्ल्यामध्ये किती आलेत लोक? -6 लोक आहेत. पण किल्ल्यावरची पाठीवर किती दाखवतात? -3. म्हणजे हा किती असेल? +3 असेल. ही काढण्याची पद्धत अंडरस्टँड करा. इथंच केमिस्ट्री आहे. ज्याला चार्ज काढता आला कोऑर्डिनेशन मध्ये तो टिकलाय कोऑर्डिनेशन मध्ये, केमिस्ट्री मध्ये. कोऑर्डिनेशन टॉपिक डिफिकल्ट आहे, प्रश्न सोपे येतात. टॉपिक इटसेल्फ डिफिकल्ट आहे, आणि सोपे टॉपिक असतात ना पोरांनो, त्याचे प्रश्न डिफिकल्ट असतात. हा टॉपिक डिफिकल्ट आहे, पण याचे प्रश्न सोपे येतात. आणि जर मी शिकवला असेल, डायरेक्ट प्रश्न सॉल्व होतात बाबा. नो, कारण मी अन अकॅडमी मध्ये काम केले ना, मला माहित आहे कॉम्पिटेटिव्ह कसं असतं काय नाही ते. इकडे बघ रे, इकडे बघ, इकडे बघ. हा झालं का? क्लिअर आहे गाईज? हे ह्या टाईप मध्ये येतं का? हे ह्या टाईप मध्ये येतं का? ह्याचं सीस आणि ट्रान्स सॉरी सीस नाही, ह्याचं जॉमेट्रिकल, ह्याचं ऑप्टिकल आयसोमर्स लिहायचे का गाईज? इकडे बघा. ह्याला आपण असं लिहू शकतो ना. कसं लिहू शकतो रे? OX O लिहू शकतो का? ऑक्झॅलेटला असं लिहितात बघा. का लिहितात? समर्थ ऑक्झॅलेट आहे. OX O. लक्षात आलं का? ही लिहिण्याची पद्धत आहे हा ना. लक्षात घ्या रे बाबा नो, इकडे लक्ष द्या. आता ह्याचं काय करायचं आपल्याला? ह्याचे ऑप्टिकल आयसोमर आपल्याला ड्रॉ करायचं. इकडे लक्ष द्या. CR आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6 आहे. टेक्निक सांगतोय, ऐकून घ्या. कसं ड्रॉ करतात ते बघा. मी पुढच्या स्लाइडवरतीच लिहितो गाईस, फ्रेश स्लाइडवरती लिहितो. लक्षात घ्या. इथं काय लिहिलं मी? CR. आपण कंपाऊंडचं नाव काय रे? CR C2O4 टेकन थ्राइस -3. हा कंपाऊंड आहे ना, ह्याची आपण स्ट्रक्चर लिहितोय. राईट ना गाईज? लक्षात घ्या. इकडे बघा. CR लिहिलं. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे याचा?
6 आहे, दुप्पट करायचं 6 आहे. 6 साठी जॉमेट्री काय असते, ऑक्टाहेड्रल असते. ऑक्टाहेड्रल शेप असेल तर कसं लिहायचं, असं लिहायचं. इकडे बघा पहिल्यान सुरू हे असं लिहिण्यासाठी हे स्केलेटन लिहून टाकायचं ऑक्टाहेड्रलचं. क्लिअर आहे का, हो म्हणा. हे लिहिल्यानंतर हे एवढ्यामध्ये काय अडचण आहे का, हा इथं ओ लिहा, 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 इथं ओ लिहा. इथं काय लिहा, ओ एक्स हा अटॅच करा. इथं काय करा, ओ एक्स इथं अटॅच करा. ह्या दोघांमध्ये काय लिहा, ओ एक्स इथं अटॅच करा. पॉईंट क्लिअर आहे गाईस, येस नो. हे लिहिण्याची पद्धत आहे. हा एक ऑप्टिकल आयसोमर झाला. ह्याची मिरर इमेज कसे असेल, ह्याची मिरर इमेज म्हणजे आपल्याला मिरर काढायचा पोरांनो, लक्षात आलं का. ह्या मिररच्या जवळ जो असेल तिकडं पण मिररच्या जवळच लिहायचा, म्हणजे हा पार्ट मिररच्या जवळ दाखवायचा आपल्याला. काढण्याची पद्धत अंडरस्टँड करा पोरांनो. पुन्हा एकदा काय करायचं, पुन्हा एकदा असं लिहायचं CR. काय चाललं रे तनिष, तनिष काय चाललं तनिष, हा अवघड आहे रे. असं लिहिलं ना, हे लिहायचं ना आपल्याला. ह्याचा रिफ्लेक्शन कुठं असेल, ह्याचं रिफ्लेक्शन हे असेल का, अरे इथं बघ ह्याचं रिफ्लेक्शन इथं असेल ना, ओ एक्स. ह्याचं रिफ्लेक्शन कुठं असेल, इथं असेल ना, ओ एक्स. आणि हे दूर आहे ना, हे दूर असेल इकडं. कळते का रे पोरांनो, कळते का. हे झालं ह्याचे दोन ऑप्टिकल आयसोमर. आता ह्याच्यामध्ये काय असतं बाबांनो, हा कोणता फॉर्म आहे, डी फॉर्म आहे गाईस. हा कोणता फॉर्म आहे, एल फॉर्म आहे. डी म्हणजे डेक्स्ट्रो फॉर्म आहे, एल म्हणजे कोणता फॉर्म आहे, लिव्हो फॉर्म आहे. कळते का, ह्याच्यापेक्षा सोपं कुणी सांगू शकत नाही राजांनो. सगळ्यात सोपी मेथड आहे. कळलं लागेल तर डबल लेक्चर बघायचं. ऑप्टिकल ह्याच्या क्लॉकवाईज फिरतात आणि ह्याच्या अँटी क्लॉकवाईज फिरतात. ह्याच्यावरून स्ट्रक्चरली काही कळत नाही, पण लिहिण्याची पद्धत आहे. लक्षात आलं का तुम्हाला. ह्याच्या फक्त PPL जे आहेत ना क्लॉकवाईज फिरतात, त्याच्या अँटी क्लॉकवाईज फिरतात. बरोबर ना, आपण LD करू शकता आपण. पॉईंट क्लिअर आहे गाईज. ह्याच्यानंतर पुढे एक अजून एक घ्यायचं का, ह्याचं एक्झाम्पल तुम्ही करू शकाल का, ट्राय करा बरं का, येईल का तुम्हाला. वल्ल मान हलवतो रे, इयन टेकन थाईस, हा ना. चार्ज काय असेल याच्यावरती, अजिबात बोलायचं नाही झिरो म्हणून. कोबाल्ट इज प्रेझेंट इन द +3 स्टेट. इयनचा चार्ज किती असतो, 0. इयन इथिलीन डायमाइनचा चार्ज किती असतो, 0. म्हणजे +3 असेल याच्यावरती. असं आलं पाहिजे, क्लिअर झालं पाहिजे. ऑक्सिडेशन स्टेटला टेन्शनच नाही. सुरुवात आपण खूप चांगली केली होती इकडं. प्रत्येकाचे चार्ज लिहून दिलेत मी सुरुवातीला आयन, ते लक्षात ठेवायचं, रटायचं. लिहून दिलेले आहेत, लिहून दिलेले आहेत, आहे वहीमध्ये दाखवतो. आहेत 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 तनिष आहेत. हां कसं असेल, कोऑर्डिनेशन नंबर किती आहे याचा, कोऑर्डिनेशन नंबर किती असेल याचा, 6 ना. EN म्हणजे बायडेंटेड लिगँड आहे ना, EN म्हणजे बायडेंटेड आहे. कोऑर्डिनेशन नंबर काय असेल याचा, 6 असेल. गाईज इकडे लक्ष द्या. हा CO लिहिलात, 1 2 3 4 5 6. इथं लिहायचं कसं रे बाबांनो, हां लिहिण्याची पद्धत अंडरस्टँड करा. इथं काय आहे, N लिहा, इथे N लिहा. याच्यामध्ये काय लिहायचं, EN. पॉईंट क्लिअर आहे. इथे N लिहा, इथे N लिहा. याच्यामध्ये काय लिहायचं, हे 7वीचं पोरग आहे माझं लेक्चर करायला. कॅमेरामॅन लक्षात घ्या इकडं, त्यानं देखील यायला लागले, त्याला यायला लागले का, हनुमंतचा भातचा आहे आपला. EN ना, वाह, हे जिंकलास तू, जिंकलास, अर्ध जिंकलास. माझ्या मैक्यानं उत्तर दिलं नाही, पण तू उत्तर दिलास, वाह, जीत गया तू भाई. तू मेरा लेक्चर कर रहा है, 7वीं का बंदा ना, जेई का, जेई मेंस एंड एडवांस के लेक्चर्स कर रहा है भाई. वो बेटा वही इंपॉर्टेंट है, नहीं तो ना जिनको करना है लेक्चर ना वो घर 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 घूम रहे हैं.
ठीक आहे ना, इकडे लक्ष द्या रे बाबानो. ह्याचं कसं असेल, हा डी फॉर्म झाला ना, एल फॉर्म कसं लिहायचा? वाह, कसलं टॅलेंट आहे बघा पोरामध्ये. सीओ घ्या. तुमचं लक्ष आहे का नाही ते चेक करतोय. तुमचं लक्ष आहे का नाही ते चेक करत होतो मी. तुमचं लक्ष आहे ना, हा ना. यन 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 यन, हा झालं की. इथं का असेल इयन, इथं का असेल इयन, इथं का असेल इयन. पॉइंट क्लिअर आहे गाईस. हा का असेल डी फॉर्म असेल, हा का असेल एल फॉर्म असेल. पॉइंट क्लिअर आहे का? जमरेला आहे क्या भाई, जमरेला आहे क्या? हा ना. ह्याच्यापेक्षा सोपं काहीच नसतं हनुमंत. मी शिकवलेला म्हणजे सोपंच करून शिकवतो आम्ही. असं म्हणू नको की अवघड शिकवत नाही का सर, म्हणायचं नाही. असला जोक मारायचं नाही. अवघडला पण सोपंच करून शिकवतो. नाहीतर मग अर्धा जोक तुम्ही. हा चला नवीन कडे जायचं का? है ना, पुढे जायचं. हा ना, हे झालं. कोणती टाईप झाली रे आपली ही? कोणतं झालं रे? हा हे झाली ना, ए 3 ना, ए 3 झालं. हो म्हणा. व्हेरी गुड. A3 झालं. नंतर नंतर गाईज, नंतर नंतर टाईप बघा. यम A2 म्हणजे बायडेंटेड लिगंड किती आहेत? 2 आहेत. आणि 2 काय आहेत? मोनोडेंटेड लिगंड आहेत. ते पण कसे आहेत? सारखेच आहेत. याच्यावरती चार्ज का आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह किती का असे ना, कंपाऊंड टू कंपाऊंड व्हॅरी करेल. एक्झाम्पल बघू घ्यायचं. स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊ का रे गाईज? येस नो. हा, याचं एक्झाम्पल असं घेऊ शकतो तुम्ही. शंकरा, हा CO EN टेकन किती असेल? टॉईस Cl2 करा ना, हे येईल का कॅटेगरीमध्ये? चार्ज किती असेल याच्यावरती? अरे क्या चार्ज होगा भाई? +1 चार्ज रहेगा ना भाई इसके ऊपर. ऐसे क्यों कर रहे तुम? कैसा होगा? ये -2 होगा. ये +3 है, इसका तो 0 है ना, तो ये +1 होगा ना भाई इसके ऊपर. चार्ज फटक दिशा आनी चाहिए. बराबर ना? ठीक आहे ना. ह्याचं लिहायचं आता आपल्याला. का लिहायचं आहे? है ना, ह्याचे आयसोमर्स लिहायचे ना बाबांनो. प्रोसीड करायचं का? COच आहे ना. हा, काय करायचं? स्केलेटन लिहून टाकायचं पहिल्यान सुरू. धड 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 स्केलेटन लिहायचं. हा म्हणा. इथं काय आहे? नायट्रोजन आहे. इथं काय आहे? नायट्रोजन आहे. इथं काय आहे? EN आहे. इथं काय? नायट्रोजन आहे. इथं काय? नायट्रोजन आहे. इथं काय आहे? EN आहे. इथं काय आहे? Cl आहे. इथं काय आहे? Cl आहे. पॉईंट क्लिअर आहे का? हे त्याचं स्ट्रक्चर आहे. पॉईंट क्लिअर आहे का? इथं टाका मिरर. मिरर टाकल्यावर कसं होईल रे आयान? CO ना, CRच लिहितो मी. हा ना, C. हा ना, ठीक आहे ना. इथं काय असेल? नायट्रोजन. इथं काय असेल? नायट्रोजन. इथं काय असेल? नायट्रोजन. इथं काय असेल? नायट्रोजन. इथं काय असेल? EN. इथं काय असेल? EN. इथं काय असेल? Cl. इथं काय असेल? Cl. हा कोणता फॉर्म असेल? डी फॉर्म असेल. हा कोणता फॉर्म असेल? एल फॉर्म असेल. पॉईंट क्लिअर आहे का? येस नो. जांभळी दिली बघा, जांभळी दिली बघा, जांभळी दिली बघा पुरी ना. क्लिअर आहे का? अजून एक फॉर्म असेल काय जिथं? अजून एक फॉर्म लिहू शकतो ना रे? इसका और एक फॉर्म लिख सकते ना भाई हम? लिख सकते कि नहीं लिख सकते बोलो? लिख सकते क्या? हा बोलो, लिख सकते क्या नहीं लिख सकते? हे दोन्ही पण फॉर्म कसे आहेत? सीस आहेत का ट्रान्स आहेत? हे दोन्ही पण फॉर्म सीस आहेत. ट्रान्स म्हणजे काय असतात? ऍक्सेल असलं पाहिजेत. सीस फॉर्म ऍक्टिव्ह असतात, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, आणि ट्रान्सफॉर्म ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतात. ट्रान्सफॉर्मलाच मिझो फॉर्म म्हणतात. लक्षात आलं का? तिसरा फॉर्म एक आहे याचा. तिसरा लिहू का? तिसरा फॉर्म लिहू का याचा? हा ना, तिसरा फॉर्म लिहितो गाईज. इकडे लिहितो. ह्याला मिरर लिहायची गरज नाही. आता इथं पण मिरर लिहिचाल तुम्ही मिरर लिहिता. तुमच्यामध्ये ना असं ना मिरर लिहिण्याची खूप क्षमता आहे, प्रचंड क्षमता आहे. पेनचा कलरच वेगळा करतो ना, सगळं एकच उलाले.
तेच म्हणतो मी पण, एकच पेन आहेत ना बाबा आपल्याकडे, पेना भरपूर. CO आपल्याकडे एवढे पेन आहेत रवी, कसं झाले आपल्या जीवनाचं बघ ना. इथं CL एक टाक रवी, इथं एक CL टाक, एक रवी एक सांगत नाही. वाह, प्रत्येकाचा वापर करत राहायचं. पेनचा का, मला वाटलं प्रत्येकाचा वापर करायचा. आणि हा ना, झालं का, क्लिअर आहे का, क्लिअर आहे का, जमते का. हे कंपाऊंड कोणता आहे, ट्रान्सफॉर्म आहे. कोणता आहे, ट्रान्स आहे. ट्रान्स, ट्रान्स कसं ओळखलं रे, ऍक्सिल आहेत ना, वलभ्या 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 चालंग फलग्या, वलभ्या वलभ्या चालंग फलग्या. हे आमच्याकडे डायलॉग होते, वलभ्या वलभ्या चालंग फलग्या. वा, हा, हे कसं आहे, ट्रान्सफॉर्म आहे. लक्षात आलं का, हे कोणता फॉर्म आहे, ट्रान्सफॉर्म आहे. ट्रान्सफॉर्म कसा असतो, ऑप्टिकली इनएक्टिव्ह असतो. कसा असतो रे, ऑप्टिकली इनएक्टिव्ह. पॉइंट आहे का, पॉइंट आहे का, पॉइंट आहे का. कारण हा जो कंपाऊंड आहे ना, हा मिझोफॉर्म आहे. प्लेन ऑफ सिमेट्री आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये का आहे, हा कंपाऊंडचं फॉर्मचं नाव का आहे, मिझोफॉर्म आहे. मिझो म्हणजे का असतं, मिझो म्हणजे पेन आहे का, पेन आहे का, पेन आहे का, पेन दे हनुमंत इकडं. ये अपना हनुमंत है भाई, आ जाओ. ये कैमरा मैन, ये अपना हनुमंत है. हनुमंत ने पेन दिया है, जो पेन को ढक्कन चाहिए था उसमें ढक्कन ही नहीं है, पेन दूसरी लाओ. पेंसिल दिया ना, हाँ चलो बस. हाँ, हे ढक्कन बघा, है ढक्कन है ना, ढक्कन. ढक्कन को क्या बोलेंगे, आधा मॉलिक्यूल बोलेंगे. ये नीचे को आधा मॉलिक्यूल बोलेंगे. आधा मॉलिक्यूल कैसा घूम रहा है, क्लॉकवाइज घूम रहा है. आणि अर्धा मॉलिक्यूल कसा घुमतोय, अँटी क्लॉकवाइज. वरचा क्लॉकवाइज फिरतोय, गर 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 फिरतोय. खालचा गर 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 तेवढाच गर गर फिरतो, पण अपोजिट साईडला. एकाचं रोटेशन दुसरा काय करतो, कॅन्सल करतो. नेट रोटेशन 0 असतात. अशा फॉर्मला काय म्हणतात, मिझो फॉर्म म्हणतात. आणि मिझो फॉर्म मध्ये काय असतं, प्लेन ऑफ सिमेट्री असते. का असते, प्लेन ऑफ सिमेट्री असते. पॉइंट क्लिअर आहे का. घे हनुमंत पेन तुझा, तुझा पेन तुझ्यापाशी. क्लियर आहे का, यस नो. लास्ट कंपाउंड घ्यायचा गाइस, A2 झाले ना गाइस. आयन भाई A2 लिया ना, A2. हम क्या करेंगे, AB लेंगे, AB है ना. इसको इसे इसे ना मीजो मीजो कंपाउंड बोलते भाई. लास्ट कंपाउंड है, लास्ट आज के लेक्चर का. आज के लेक्चर का क्या भाई, लास्ट कंपाउंड है ना. मॉलिक्यूल का नाम क्या है, यम. ये BC, ये 2BC. चलेगा क्या, चलेगा कि नहीं चलेगा, हाँ बोलो. लिखेंगे क्या भाई इसके ऊपर. हाँ, इसके ऊपर एग्जांपल ऐसे लिख सकते हैं कि हम, हनुमंत, COEN taken twice, ammonia and Cl. What will be the charge on the complex guys? What will be the charge on the complex? +1 +2 +2. वेरी गुड, +2. वल्लभ आया क्या, येणारच नाही आपल्या जीवनामध्ये. नाही हा शब्द, नाही हा शब्द जरी डिक्शनरी मधून काढण्याचा प्रयत्न केला तर वल्लभ त्याला धरू धरू आणलेला नाही डिक्शनरीत घाला सर. कारण माझा आवडता एक शब्द आहे तो म्हणजे नाही. येते का, नाही. वल्लभला म्हणलं नाव, वल्लभ तुझं नाव येते का, नाहीच म्हणणार. त्याला एवढं कॉन्फिडन्स कमी आहे. येते का, नाहीच्या विरोधात येते नाही रे, होय आहे, होय नाही, होय नाही, होय येते. काय येते म्हणजे काय, आपल्या लातूर लँग्वेज मध्ये येतंय. हा हा झालं ना. ह्याचं कसं असेल, ह्याचे 3 फॉर्म लिहायचेत का, 3 फॉर्म लिहायचे. तिकडे बघा. हा, कोऑर्डिनेशन नंबर किती यायचा, 6 आहे ना. ह्याचा 4. येल ना काय पकडायचं, दुप्पट पकडायचं. बॅडेंटेड आहे ना, 4 5 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणजे आपण 6च बघतोय ना. आपण काय बघतोय, 6च बघतोय ना, बरोबर ना. हा पण प्रश्न झाला का काही. वा, काय काय पोरं लईच हुशार आहेत रे आपले. पोरांना ना माझे जोक लगेच कळतात बरं का.
हां कसं कसं लिहायचं रे इकडं बघ रे CO हां म्हणा असं लिहिलेत का रे टॉप कशाला करायचं क्लिअर आहे गाईस ह्याचं ड्रॉ करायचं का हां म्हणा स्टार्ट करायचं का इकडं बघा हा नायट्रोजन आहे हा नायट्रोजन आहे हा नायट्रोजन आहे हा नायट्रोजन आहे इथं काय आहे Cl आहे इथं अमोनिया आहे कसं पण लिहू शकता इथं काय करा En लिहा इथं काय लिहा En लिहा ह्याचा मिरर इमेज कसा असेल रे इथं का असेल हा नायट्रोजन En लिहा इथं म्हणजे हा झाला हा म्हणजे कुठं येईल इथं येईल ना हा हा Cl म्हणजे इकडे लांब जाईल Cl इथं म्हणजे काय असेल हा अमोनिया असेल हा कोणता फॉर्म असेल डी फॉर्म असेल हा कोणता फॉर्म असेल एल फॉर्म असेल आणि दोन्ही पण डी आणि एल फॉर्म कसे आहेत सिस फॉर्म आहेत हे दोन्ही पण फॉर्म कसे आहेत हे बोथ आर व्हॉट हे पण आणि हे पण सिस फॉर्म आहेत ह्याचा ट्रान्सफॉर्म कसा असेल वरती क्लोरीन असेल आणि इथं अमोनिया असेल इथं En असेल इथं En असेल पॉईंट क्लिअर आहे का रे बाबा नो दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाईज दिस इज कॉल्ड एज अ व्हेरी हॉट कंटेंट गाईज हा कंपाऊंड कसा असेल हे दोन्ही पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतील हे दोन्ही पण सिस फॉर्म कसा असेल ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल गाईज हे कसं असेल ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असेल लक्षात येते का हे कसं असेल ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असेल हा मिझो फॉर्म आहे गाईज मिझो फॉर्म ऑप्टिकली कसा असेल क्लिअर आहे दिस इज ऑल ओव्हर अबाउट व्हॉट आयसोमेरिझम लक्षात येते का गाईस याला काय म्हणतात ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि प्रचंड डेंजर पद्धतीने आपण घेतलेला आहे ह्या टॉपिक वरती टॉपिक पूर्ण झाल्यानंतर नंबर ऑफ आयसोमर काढण्यासाठीची टेक्निक मी सांगणार आहे शॉर्टकट ह्याच्यावरती जे प्रश्न विचारतात ना कुणाचे किती ऑप्टिकल आयसोमर असतात ते नंतर सांगणार पहिल्यांदा सुरू तुम्ही थिअरी टाईप वाचून घ्या लक्षात येते का गाईस